गडबड झालेली असते. आम्ही सर्व आज लवकर पोहोचतो पण आपला टेम्पो अजून काय पोहोचला नाही. नमस्कार मित्रांनो, कशा आहेत सर्व. मी तुमचा लाडका मयूर उतेकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग असा आहे की आज आपला मोऱ्याबीटचा शो आहे बोरिवलीमध्ये, श्री तरुण मित्र मंडळ. इकडे साई पालखी सोहळा आहे. तर आता आम्ही लोक पण निघालोय. आपल्या बरोबर पनुशेट रेडी पोझिशन मध्ये वन साइड. भाईचा पण ब्लॉग चालू आहे. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिले भाईच्या चॅनलचे, लवकर बघा त्याचा पण ब्लॉग. आणि आपला कल्प्या भाऊचा पण नक्कीच बघा. सेट आलेत, चला. येस चला आता निघतोय आम्ही पण. आपल्या अर्धी पोरं गेलेत पुढे. तर निघू. मी इंट्रो शूट करण्यासाठी थांबलेलो. तर ब्लॉग पूर्णच बघा, एवढंच बोलेल. तर ब्लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला आता निघूया. आता बघू आजच्या ब्लॉगमध्ये कोण कोण मान्यवर आहे ते तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. चला आलोय बाहेर. आता पनुशेट आमचा संकेत भाऊ काय आला नाही. आपला विवेक शेठची गाडी म्हणजे आपलीच गाडी मोर्याचीच. आणि शेठ पण आलेत. शेठ बघा विषयच नाही शेठचा. कसा पेट्रेटर. मला माहिती आहे रे, मला माहिती आहे ते. एडिटला मीच बसतो, दुसऱ्याला नाही द्या. तू बिंदास बोल रे, एवढं काय नाही. मेन क्लिप मला पाहिजेत. भाई आपले काय पन्नूस आहे बघ. शूज बीज आज शूज घालून आलाय का? कारण की आज काम आहे आपल्या बोरिवलीमध्ये, हे पण तुम्हाला सांगतो. आणि मेन मान्यवर त्याला खास बघायलाच येणार आहेत. नाही रे बाबा, तुला बघायला येणार. आता झालं म्हणजे कॅमेरा बंद करू का मी? नको भाई, बस काय. संकेतला फोन लाव, विचार कुठे पेट्रेटर. काय सोबतच निघू मग. त्याला येऊ तर दे. ते लोक गेले वाटतं पुढे. मग संस्कार वगैरे ते लोक कुठल्या रूटने गेले? मग जाऊ आता निघू. ए जाऊ चलतो सेकंद. संकेत भाऊला फोन करू आपल्या आणि निघू, सोबतच निघू. मग चला. काय संकेत शेठ, किती वेळ? हा जरा लेट झालं म्हणजे कसली गडबड चालू होती? जरा लेट झाला, काम होतं, काम करत होतो. काय विषय नाही. आता निघालोय आम्ही. संकेत भाऊ आलाय पाठवून आपल्या बरोबर. योग्यदा आणि कुणाल पण आहे. तर निघू फटफट. डायरेक्ट भेटूया बोरिवलीमध्ये. चला. आम्ही आपल्या लोकेशनवर आणि आपला बॅनर लागलेला आणि कोणच नाही आले अजून. बघू. आलेत मान्यवर आलेत. तुमच्या पाठून निघून आम्ही लवकर आलो. काय हॉल घेतलेला? अरे मग विशेष नाही किंवा समोर लाव गाडी. गडबड झालेली असते. आम्ही सर्व आज लवकर पोहोचतो पण आपला टेम्पो अजून काय पोहोचला नाही. बिचारी पोरं आपले अशीच बसलेत. काय विषय काय नेमका? कोणाची आयला हेच आहे काय? टेम्पोची वाट बघतोय. टेम्पो आला की लगेच आपल्याला सेटअप करून रेडी पोझिशन मध्ये राहायचं आहे. कारण की आपल्याला लाइटिंग पण करायचे प्लस चार्जर पण आहेत आपल्या. तर बघू आता पुढचं काय आहे ते तुम्हाला ब्लॉग मध्ये तर पण नक्कीच बघायला भेटेल. बघू काय विषय. कुठला सँडविच? चीज ग्रिल. कसं जरा खाऊन दाखव जरा असं. का आधी त्याचा काय विषय ना. आधी जरा आमचा फोटोशूट झालेला असतो. हे बघा फोटोशूटचे मानकरी 1 2 3 4 आणि मी 5वा. फोटोशूट चालू होता आमचा. जरा लोकेशन पोहोचले आपले. आवीबाई विषय आहे इथं. आवीबाईचा राजबाई कसा आहेस भाऊ? टेम्पो आलाय. कधी बसूनची गडबड चालू आहे टेम्पो मुळे. आणि इथं बघे एवढा वेळ लागतो. हा ट्रॅफिक किती आहे? काय बाबू चालवते गाडी. टेम्पो आला आपला. सामान अनलोड करून घेऊ. सामान पण आपला इन्स्ट्रुमेंट काढून घेऊ. आपला इन्स्ट्रुमेंट पण आता काढून घेऊ.
सेटअप आहे हातगाड्या यायचं काय काय मोठ्या पाहिजेत ना पण आवी बाय आज तुझ्या इथं ऑर्डर आहे म्हणून असं आहे का पण नाही थांब नाही एक सांगतो आता तुझी पनूला बघितलं चालेल तेव्हा हा पनू पण आज शूज घालून आलाय आता काय बघितलं आता बोललो इथं पण शूज तिथं पण शूज मजा नाही आहे ते बघू आता अरे बापरे मेन माणूसच इथं काम करायला भाई मेन माणूसच काम करायला पनूबाई किती रे पनूबाई येतोय म्हणा शेट डन अरे एवढा वेळ लागतो तुम्हाला यायला ट्रॅफिक विवेक शेठचा माणूस आहे विवेक शेठचा माणूस आहे एके इव्हेंट्स काय इन्स्ट्रुमेंट आले आपलं काढून घेऊ बघू सेटअप लावून घेऊ पहिला आपण भाऊ खास भेटायला आला काल रात्री त्याने मला मेसेज केलेला आपण खूप मोठा फॅन बिन नाही रे आमचा पण ग्रुप आहे खरे गोष्ट बाकी आज माझ्या ब्लॉग मध्ये काय बोलशील एवढं तू रात्री मला मेसेज करतो म्हणून बोललो काय बोल काय नाही तुला भेटून खूप चांगला वाटला आणि इच्छा पण होती भेटायला की कधी भेटू पण ते आज टाइम भेटला नाही बरोबर आज हिशोबाने टाइम भेटला आणि मी पण सुद्धा काम सोडून आलं तुला भेटायला काम आहे भाई कामावर आहे तो कामावरून डायरेक्ट मला लगेच बोला भाई मला भेटायचं आहे लगेच बोलतो चला ब्लॉग मध्येच घेतो भाऊला चल बुवांना दाखवा जरा इकडं बुवांना दाखव बुवा काय बोलताय जय साईनाथ कधी येणार आहे अरे येणार कधी आहेस तू ब्लॉग शूट घेते ब्लॉग तुला ब्लॉग मध्ये टाकतोय थांब हा मग इन्स्ट्रुमेंट आपण बाहेर काढून ठेवलंय सर्व गडबडचा पनू शेट बिग फॅन आपली पोरं बरं बुवा बुवा वन साइड आपल्या बरोबर वन साइडच आहेत आणि आपल्या इथं सेटअप लागतोय हे भावानो काय गडबड हे आधी त्याचं काय याचं काय सारखं काय 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 बोल त्याला तो बघ येण्यासारखा करतोय काय देऊ पण ह्याचा विषय काय तो गडबडीत आहे नुसता हा विनू नको लावू बघितलं बघ मग नंतर रोटो नीट नाही लागला तर मला बोलणार हा बघ लाईव्ह आपल्याकडे प्रूफ आहे आता अरे काय बघ ऐकून दाखवणार काम नाही करत तो बघ तो डोळा बिळा मारतो भावा काय रोटोचा पीस तर लावून घे भावा थांब ना 2 मिनिटं भावा हजारी तर उभी राहून दे एकदा आपली गाडी उभी आहे बरोबर तू रोटोचे पीस मग उभी मग काय झोपले इथं वेगळा विषय चालू आहे फिरायला आलायस बुवा घे ना इथं अरे घे अरे तू पहिला लाव काय मायला सर्व गडबड चालू आहे पोरांची हे बाबा तू जा तिकडे ऐक ते लोक आता वाई स्टँडचे बघ तो बोलते हातगाडी उभी कर अजून किती उभी करायची हातगाडी ते सांग मेन मान्यवर बग्गी शेट काय बोलताय लेट आता झालंय गडबडीत आहे तुम्ही आपले ना ह्या ऑर्डरचा मान्यवर कुणालला बनवतो कुणाल बघा कुणालचा आहे एकदम पद्धतशीर चालू आहे पोरांचा हा वॉकीटॉकी आणलीस की नाही तुझी सांगितलं मी कल्प्याला इकडे लागला सेटअप टेन्शन नको घेऊ सेटअप लागलाय ना सेटअप लागला आपला चालेल अरे बाप रे विशाल शेठ काय बोलताय जय साईनाथ बुवा कुठला 16 प्रो घेतलाय अरे अरे ते जाऊ दे कट तुमची गडबड होते की नाही झालंय शुभम भावाने मनापासून तो बांधलाय हा ना आताची चालता गेली हा आताची साल्टा गेली एकमेव निष्ठावान काम करणार म्हणजे आपला शुभम भाऊ बस काय ए कुणाल तुला आवाज येतो बाबू ए बघ Later that same evening. झालाय 2 तास झाले पण काय होत नाही तुमचं मेन मान्यवर आलेत आपल्याकडे बाय काय बोलतोस काल प्रॅक्टिसला कोण होता
अशोक भाई मयूर भाई काय बोलते भाई सायराम काय काय ए थांबा रे रे थांबा रे ए थांबा रे हा काय काय तुझा विषय काय काय पेटी आणले जतीनदा काय बोलतो सायराम बुवा काय अरे भाई 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 थांबा केशव हा कोडवडे फक्त मोर्याचा कोडवडे हा अशोक भाई सही बात आहे ना केली आहेत सर्व आलेत आपली पोरं आपले अंड्या शेड पण आले डायरेक्ट कामावरूनच बुवा लेट आले तुम्ही लेट म्हणजे ट्रॅफिक अरे हो हो आईबाईने आयफोन घेतलाय हा, iPhone पण सिम कार्ड मात्र त्या अँड्रॉइड मध्ये ठेवलाय बाय मजा घेतो भाऊ आपला काय अरे बाप रे वन साइड आले तुफान किती जिद्द ना सोडली बरोबर ना सेम गाणं ना केक कापून घ्या केक कापून घ्या केक कापून घ्या आपले साहिल भाई पण आलेत पण बिझी आहेत बिझी आहेत साहिल भाई शेट हा इथं बघा अरे हे जे दादा काय जी कधीपासून तेच चालू आहे बघितलं मी बोलायच्या पहिलाच ऐकतोय आई शपथ तो बघ तो एकच डायलॉग मारतोय कधीचा दादा एकच डायलॉग मारतोय हा येतो बघ काय बोलतो टाइम सर्वांचा येतो सेटअप पिटअप फुल रेडी 8 LED टाकल्यात अरे शार्प्या दिसत नाही हे बघा शार्प्या बुवा जरा फिरवा आज हाताने फिरवणार काय नाही गोल गोल फिरव काय बोलतो लवकर आले हा लवकर आले ट्रॅफिक मुळे आम्हाला खूप लवकर फटाफट पाठवलं आले त्याला आपले सर्व मान्यवर आले तर बघू आता चालू करायची देरी आहे लवकरच चालू करू आपण चला वाजवायला चालू करायचंय आपण बरोबर आलेत ए रेडी मला आता मोबाईल काढायला वेळ नाही मयूरची आणि माझी सेम क्लिप असेल आता मी वाजवायला सुरुवात करतोय आज मोठे असेल आमंडेरे या हा प्रॅक्टिसला 7 वाजता असतो आणि रात्री 9:30 वाजता येतो 9:30चा टाइम सांगून असे प्लेयर आज आहेत पण चांगले वाजवतील बघूया कव्हर अप करू बघूया प्रोग्राम कसा वाजता आपला इंटी माहित की नाही पहिलं ते बघूया पण मित्र आपला साप्ताहिक मजाक मस्करी चालू असते भेटूया आपण चला अरे आवलो फोन कुठे फोन आपली पोरं तिकडे वाजवतील चालू करू वाजवलं आपण चला
फायनली पॅकअप झालेला असतो आणि आज दादा आम्हाला ट्रेन करत होते. दादा वन साइड आहे आपला. बघा जरा हाताला इंजरी झाले तरी कडकच. स्वामी बाय हा आहे बाय बघा बघितला. वन साइड मध्ये आली. ए बाबा तुझा फोन घे पहिला. ह्याचा मामा भीमा फोन करतील बघ जरा. आणि एके वेळचं पण काम चालू आहे करून. हे काय कुणाल बेस्ट वादक झालं. फायनली पॅकअप आदित्य ब्रो शेट. हा आता बोला. आजच्या शोच्या बद्दल काय बोलणार? विचार नाही तो विचार नाही शोच्या बद्दल. ऐकायला येते. ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. इसके मुंह में पैदाशी सुपारी है. फायनली आम्ही लोक पोहोचलो एरियामध्ये आणि या अवस्था बघू शकतायत. मुंबईला पण थंडी बेकारच आहे. बेकारमध्ये नेक्स्ट लेवलला. अंड्या शेड आपल्या सोबत आहे. आपल्याला थंडीची सवय करून घ्यायला गेलं. सवय हा पालखीला जायचंय. हा पालखीला जायचंय. माझी तर आतापासून हवा टाईट झाली. हा दादा आहे आपला वन साईड. दादाचं एक इच्छा होती की सोबत निघताना व्हिडिओ काढायची सोबत ती जमली ना काढायला. बुटूक विनू शेट. त्याला पोचलो आम्ही एरियामध्ये. तर ब्लॉग आपण एंड करू. आता खाली गेलं गाडी लावता तोपर्यंत अंड्या शेट गाडी लावून होतील आणि आपला ब्लॉग एंड करून पण होईल. चला आम्ही पोचलो आता एरियामध्ये. तर आजचा ब्लॉग आपला एवढाच होता. त्या ब्लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आता डायरेक्ट पालखीचे ब्लॉग ना. आता डायरेक्ट पालखीचे ब्लॉग आहेत.